नमस्कार मित्रांनो, आज 14 जुलै 2024 तर कापसाच्या प्लॉटवर आलेला आहे. तर या कापसावर मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे. तर मल्टीप्लायरबद्दल काय रिझल्ट आले तर आपण थोडक्यात शेतकऱ्याच्या तोंडून विचारू घेऊ. आपलं नाव? सुभाष वैजनाथ पांडे, राहणार कुंडकर पिपरी, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र. महाराष्ट्र. तुम्ही किती दिवस झाले कापसाला तुम्ही फवारणी केलेली आहे? फवारणी करून 1 आठवडा झालं आणि त्याच्या अगोदर 1 आठवडा झालं ड्रिचिंग केली. म्हणजे 15 दिवसात एक ड्रिचिंग आणि एक फवारणी केलेली आहे. तुम्हाला काय अनुभव आले कापसावर? अनुभव म्हणजे कापसाचे म्हणजे हिरवा झालेला आहे कापूस आणि त्याला म्हणजे फुटे वगैरे दिसायलेले आहेत आणि कळा पण चांगली आहे. फळा पण त्याची चांगली आहे, फुटवे दिसायलेले आहेत आणि मेन महत्त्वाचं म्हणजे याच्यावर रोग नाही पडला कोणता. म्हणजे मावा हे ते रोग पडताय ना, ते कुठलाच पडलेला नाही आहे अजूनपर्यंत. बरोबर. हां, तुम्हाला पानाची पण साईज मोठी वाटते? पानाची साईज मोठी वाटते आणि हिरवी हिरवी कळा आहे पानाची. ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे मावा वगैरे असा कुठलाच रोग याच्यावर पडलेला दिसत नाही. ओके. सोयाबीनला पण तुम्ही फवारणी केली? सोयाबीनला पण केलेली. सोयाबीन पण तुमचं हिरव्या कलरमध्ये आलेलं आहे? सोयाबीनची हिरवी कळा आलेली आहे आणि वाढ पण चांगल्या प्रकारे आहे सोयाबीनची. बरं, मल्टीप्लायर काय बदल सांगताय तुम्ही? आता मल्टीप्लायर वापरावं की न वापरावं? मल्टीप्लायर वापरल्याचे भरपूर फायदे आहेत आणि ते वापरायलाच पाहिजे. त्याच्यावर मल्टीप्लायरनं साईड इफेक्ट काहीच होणार नाही. ओके, धन्यवाद. आणि शेजारीच बिना मल्टीप्लायर वापरलेले सोयाबीन आहे. ही सोयाबीन आणि ही सोयाबीन दोन्हीतला फरक बघा. ही रासायनिक खतावरली? ही रासायनिक खतावरली आहे आणि ही मल्टीप्लायरची आहे. ओके ओके, धन्यवाद.